नमस्कार मैत्रिणींनो, 100+ भाताच्या सिरीजमध्ये आपण आज भाताचा 8वा प्रकार पाहणार आहोत. भाताच्या 100+ रेसिपीजमध्ये प्रत्येक भात हा पहिल्या भातापेक्षा वेगळा असणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भात पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर रेसिपीकडे वळूयात. आपण पाहूयात भाताचे साहित्य. एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मध्यम आकाराचा टोमॅटो देखील मी चिरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 पावटी वल्ल्या पावट्याची बी, यालाच काही ठिकाणी वरणा देखील म्हणतात. आता आपण फोडणीत घालण्यासाठी खडा मसाला घेणार आहोत. त्यामध्ये 2 हिरव्या विलायची, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळे मिरी, त्याचबरोबर 2 तेजपत्त्याची पाने, 1 मोठी काळी विलायची आणि 1 चक्री फूल. या खडे मसाल्यांपैकी एखादा जर नसला तरी देखील चालेल, चवीमध्ये काही फरक पडणार नाही. 1.5 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, हे धने आणि जिऱ्याची पावडर आहे. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे. मी येथे 1.5 पळी तेल आणि 1 चमचा तूप वापरलेले आहे. तुम्हाला जर तूप वापरायचे नसेल त्याऐवजी डालडा किंवा आणखी 1 पळी तेल वापरले तरी देखील चालेल. 2 फुलपात्री तांदूळ घेतलेला आहे. मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही त्याऐवजी कोणताही तांदूळ वापरला तरी देखील चालेल. आता आपण भाताला फोडणी देऊन घेऊयात. भात मी कुकरमध्ये करणार आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल घातले. तेल गरम झालं की तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे. जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपण घेतलेले सर्व खडे मसाले घालणार आहोत. खडे मसाले तेलामध्ये चांगले परतले की त्यांचा एक छान सुगंध येतो. तसा सुगंध आला की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेणार आहोत. हिरवी मिरची चांगली तेलात परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची जराशी पांढरी होईपर्यंत परतायची आहे. त्यानंतर आपण उभा चिरून घेतलेला कांदा परतणार आहोत. उभा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे म्हणजे कांदा लवकर परतला जातो. कांदा आपल्याला चांगला लालसर झाला असं वाटले की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो एकदम मऊ पडेल असे गरजेचं नाही, तो भातामध्ये शिजला जातो. त्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि त्याच पाठोपाठ आपण पावटा देखील घालून घेणार आहोत. दोन्ही थोडेसे हलवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपण कांदा आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत. ती मी साहित्यामध्ये दाखवली नव्हती. कांदा लसूणची पेस्ट देखील तेलावर चांगली परतून घ्यायची आहे. सर्व वस्तू टाकत असताना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली डागण्याची शक्यता असते. आता आपण सर्व मसाले घालणार आहोत. हळद, काश्मीरी लाल तिखट, धना जिरे पावडर आणि गरम मसाला, हे सर्व साहित्य घालून पुन्हा एकदा छान हलवून घेणार आहोत. आपल्या सर्व मसाले तेलावर छान परतले गेले पाहिजे, म्हणजे आपल्या भाताला एक छान चव येते. सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की आपण यामध्ये जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या 2 पट पाणी घालणार आहोत. एका मोठ्या भांड्यात अगोदरच पाणी मोजून ठेवायचे, म्हणजे ऐन वेळेला आपली धावपळ होत नाही, गडबड देखील होत नाही. आता पाणी जरासे गरम झाले की यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत. जर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल घालणार असाल तर ते फोडणी देतानाच घालून घ्यायचे आहे. पाणी जरासे गरम झाले की त्यामध्ये आपण धुवून नितळत ठेवलेला तांदूळ घालणार आहोत. तांदूळ घातला की हलवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. सर्व मिश्रण एकदा चांगले हलवून घ्यायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये हा भात छान शिजतो. आपला भात तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय भात किती छान दिसत आहे आणि भाताला कलर देखील किती छान आलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा भात खायला आवडेल हे देखील कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये भाताच्या नवीन प्रकारासहित. धन्यवाद.